आपल्या गावाविषयी बोलायचं झालं तर पिंपळगाव खुर्दमध्ये सर्वांगीण विकासासाठी मुश्रीफ साहेबांचा सिंहाचा वाटा आहे। शैक्षणिक विभागामध्ये शाळेचे नूतनीकरण, आमच्या गावामध्ये आता नव्यानं चालू झालेले जलजीवन हेही साहेबांमार्फतच झालेले काम आहे। त्यांची कामाची पद्धत म्हणजे कोण गट तट हे काय बघितलं जात नाही, कोण येईल त्याचं काम करायचं। आमदार मुश्रीफ साहेबांनी कधी देवधर्म जातीपातीचं राजकारण कधी केलेलं नाही। ते प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमात, प्रत्येक मंदिरासाठी त्यांनी मदत केलेली आहे। अगदी लहान पोरगं सुद्धा म्हणत असतं की आम्हाला क्रिकेटच्या खेळाचं साहित्य पाहिजे, तर ते पोरगं म्हणत असं सहजगत्या, त्याला कोणी सांगायची गरज नाही, शिकवायची गरज नाही, चला साहेबांच्याकडे जाऊया। तरी मी पोल्ट्री फार्मसाठी KDCC मार्फत 10 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि त्याच्यासाठी मला माननीय मंत्री मुश्रीफ साहेब यांचं सहकार्य लाभलेलं आहे। विठ्ठल मंदिरासाठी माननीय मुश्रीफ साहेबांच्या सहकार्यातून गाभारा बांधण्यासाठी 1.5 लाख रुपये स्वखुर्चीनं आपल्या स्वतःच्या जवळचे दिले आणि त्यानंतर आमदार फंडातून 25 लाखाचा निधी मंजूर करून हॉल बांधण्यात आला। हे विठ्ठल जे मंदिर जे होते जवळजवळ 10-12 वर्षे पेंडिंग मंदिराचं काम होतं आणि हा साहेबांच्यामुळेच प्रश्न मार्गी लागलेला आहे। साहेब ज्यावेळेला पंचायत समितीचे सभापती झाले, एक अभिनव उपक्रम राबवला की पंचायत समिती आपल्या दारी ही सर्व गावात, तालुक्यातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक शेतकऱ्याच्या, प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत पोहोचवली। साखव जे साहेबांनी दिलं आम्हाला, ऊस नेणं आणणं, वाहतुकीची सोय चांगल्या प्रकारची झालेली, जी सोय यापूर्वी कधीच झाली नव्हती। आमची जी जमीन आहे ह्या जमिनीत आमच्या काही येत नव्हतं। 25 वर्षापर्यंत पाणी मिळालं नाही आम्हाला आणि शेती सगळी आमची ओसाड तशीच पडून होती। आम्ही 100 लोकांचं सह्या कोणकाने हे कालवा पूर्ण व्हायसाठी आम्ही घेऊन गेलो आणि साहेब म्हटलं तुमच्याकडनं जे होते दुसऱ्या कुणाकडनंही होणार नाही। पायपा टाकून साईडनं पाणी काढून दिलं आम्हाला, पाण्या पुरवठा केला साहेबांनी। साहेबांच्या पाठीमागं आम्ही पूर्वी पण होतो, आता पण आहे आणि पुढं पण राहणार। महिला बचत गटांना साहेबांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे। त्यांच्यामार्फत विविध प्रशिक्षणे घेतली जातात, तसेच KDC बँकेमार्फत कर्ज पुरवठा वगैरे केला जातो। श्रावणबाळ योजनेमार्फत भरपूर लोकांना लाभ मिळालेला आहे। घरकुल योजनेचा पण भरपूर लोकांनी लाभ घेतलेला आहे। वारीला जाताना आम्हाला 10,000 रोग दिले, नंतर 100 रोग रेनकोट वर्षासाठी यांनी महिलासाठी दिले आम्हाला। साहेबाकडे कधीही जावा, पहाटेच जावा किंवा रात्री मध्यरात्री जावा, तुम्ही त्यावेळेला ते उठणारच आणि तुमचं काय काम असेल ते करणारच। म्हणजे गेलेला माणूस कधी तिथून रिकाम्या हाताने कधी आलेला नाही। साहेब कागल तालुक्यासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी एक गोरगरिबांसाठी एक वरदान ठरलेलं आहे। विरोधकाला सुद्धा देव म्हणून त्यांची कामं केलेली आहेत। हे माणसातला देव हे शोधण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे।